सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. ग्राथा म्हटलेली आहे 261. यम्ही सच्चयच्च धम्मोच्च अहिंसा संयमो दमो सवेवंतमलो धीरो थेरोती पमुच्यते. ठीक आहे. तर ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, ज्याच्यात सत्य, धर्म, अहिंसा, संयम आणि दम आहे, तोच विगत मन आणि धीर पुरुष हा स्थवीर समजला जातो. भगवान बुद्धांनी ह्याच गाथेमध्ये धम्मो हा शब्द वापरलेला आहे. तर आता आपण बघून घेऊया धम्मो ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. तर धम्मो म्हणजे 9 अलौकिक अवस्थांना लोकोत्तर धम्म असं म्हटलेलं आहे. 9 अलौकिक अवस्थांना. तर आता हे 9 अलौकिक अवस्थांमध्ये काय काय येते. तर 4 मार्ग आहेत. किती मार्ग आहेत? 4 मार्ग. आणि 4 मार्ग आहेत तर 4 फळ आहेत. 4 फळ आहेत, झाले 8. 4 मार्ग आणि 4 फळ. आणि 9वा आहे निर्वाण. 9वा काय आहे? निर्वाण. असे 9 लोकोत्तर धम्म आहेत. किती? 9 असे लोकोत्तर धम्म आहेत. पहिला आहे श्रोतापन्न मार्ग. 4 मार्गामध्ये पहिला मार्ग आहे श्रोतापन्न मार्ग. दुसरा आहे श्रोतापत्ती फल मार्ग. दुसरा आहे श्रोतापत्ती फल. तिसरा आहे सकृतागामी मार्ग. तिसरा आहे सकृतागामी मार्ग. आणि चौथा आहे सकदागामी मार्ग. पहिला आहे श्रोतापन्न मार्ग. पहिला आहे श्रोतापन्न मार्ग. दुसरा आहे श्रोतापत्ती फल. श्रोतापन्न मार्गावर चाललं तर श्रोतापत्ती फल आपल्याला प्राप्त होणार. आणि तिसरा आहे सकदागामी मार्ग. तिसरा आहे सकदागामी मार्ग. आणि चौथा आहे सकदागामी फल. चौथा आहे सकदागामी फल. पाचवा आहे अनागामी मार्ग. पाचवा अनागामी मार्ग. आणि 6वा आहे अनागामी फल. त्याचप्रमाणे 7वा आहे अरहंत मार्ग. 7वा आहे अरहंत मार्ग. आणि 8वा आहे अरहंत फल. आणि 9वा आहे निर्वाण. असे 9 अलौकिक अवस्थांना काय म्हटलेलं गेलं आहे? लोकोत्तर धम्म असं म्हटलं गेलेलं आहे. आता धम्मयात्रा सुरू असताना एखादा धम्मयात्रेकरू पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार करतो, त्याला श्रोतापन्न असे म्हणतात. धम्मयात्रा सुरू असताना एखादा धम्मयात्रेकरू पहिल्यांदा जेव्हा निर्वाणाचा साक्षात्कार करतो तर त्याला श्रोतापन्न असे म्हणतात. जो आता धम्म प्रवाहात धम्म श्रोतात उतरला व त्याची वाटचाल आता निर्वाणाकडे सुरू झालेली आहे. जो आता धम्म प्रवाहामध्ये धम्म श्रोतामध्ये उतरला आणि त्याची वाटचाल निर्वाणाकडे सुरू झालेली आहे. हा धम्म प्रवाह म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. धम्म प्रवाह म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. ह्या धम्म प्रवाहात उतरलेला मनुष्य आता पुथुजन साधारण मनुष्य राहिलेला नसून तो आर्य म्हणजे श्रेष्ठ झालेला आहे. जो मनुष्य ह्या धम्म प्रवाहामध्ये आर्य अष्टांगिक मार्गामध्ये उतरलेला आहे तो आता साधारण मनुष्य न राहून आर्य म्हणजे श्रेष्ठ मनुष्य झालेला आहे असे समजले जाते. जेव्हा निर्वाणाची पहिली अवस्था श्रोतापन्न प्राप्त होते तेव्हा 3 बंधने गळून पडतात. जेव्हा आपल्याला निर्वाणाची पहिली अवस्था श्रोतापन्न प्राप्त होते तेव्हा 3 बंधने गळून पडतात. आता हे 3 बंधने कोणकोणते आहेत? तर पहिला आहे सक्काय दिठ्ठी. पहिला आहे सक्काय दिठ्ठी, सत्काय दृष्टी. दुसरा आहे विचिकिच्छा. आणि तिसरा आहे शीलव्रत परामर्श. आता आपण पहिला जाणून घेऊया. सक्काय दिठ्ठी. इथे काय याचा अर्थ पंचस्कंद. इथे काय याचा अर्थ सत्काय दिठ्ठी. तर सत्कायमध्ये काय याचा अर्थ आहे पंचस्कंद. काय याचा अर्थ काय आहे? पंचस्कंद. आता पंचस्कंदामध्ये काय काय येतात? रूप, संज्ञा, संवेदना, संस्कार, विज्ञान. रूप,
संज्ञा, संवेदना, संस्कार आणि विज्ञान हे 5 पंचस्कंध आहेत. जाणून न घेता आत्मा नावाची एक शाश्वत अशी अवस्तू शरीरात अस्तित्वात आहे असे समजणे म्हणजे सकाय दिष्टी होय. पंचस्कंध जाणून न घेता आत्मा नावाची एक शाश्वत अशी वस्तू शरीरात अस्तित्वात आहे असे समजणे म्हणजे सकाय दिठ्ठी आहे. स्वतः बद्दलचा भ्रम किंवा अहंकार, स्वतःबद्दलचा भ्रम किंवा आपल्यामधला अहंकार किंवा मी एक विशेष व्यक्ती आहे. आता पुष्कळशा लोकांना वाटते, इथे बसलेल्यांना पण वाटत असेल की मी एक विशेष व्यक्ती आहे, माझ्यासारखा ह्या संपूर्ण जगामध्ये कुणी नाही. अशा पुष्कळ लोकांना ह्या गोष्टीचा अहंकार असते. हे ज्याही गोष्टीला वाटते, ही गोष्ट ज्याही व्यक्तीला वाटते किंवा माझ्या शाश्वत आत्मा आहे जो कधीच मरत नाही असं ज्या व्यक्तीला वाटते, या मीपणा असते, मीच्या अज्ञानाला सकाय दिष्टी असे म्हटलेले आहे. सकाय दिष्टी म्हटलेले आहे. आता सकायमध्ये काय याचा मी अर्थ सांगितलेला आहे. पंचस्कंद, पंचस्कंदामध्ये काय आहे? रूप, संज्ञा, संवेदना, संस्कार आणि विज्ञान हे 5 पंचस्कंद आहेत. आता आपण दुसरा जाणून घेऊया विचिकिच्छा. विचिकिच्छा म्हणजे संशय, डाऊट म्हणतो आपण. संशय, शंका, कुशंका. विचिकिच्छा म्हणजे संशय, शंका आणि कुशंका. ज्या व्यक्तीमध्ये बुद्ध, धम्म व संघ, ज्याही व्यक्तीमध्ये बुद्ध, धम्म व संघ या त्रिरत्नाबद्दल, विनयाबद्दल, भूतकाळ, भविष्यकाळ किंवा भूतकाळ, भविष्यकाळ या दोन्हीबद्दल प्रतित्य समुत्पादाबद्दल शंका कुशंका आहेत, त्या शंका कुशंकांना विचिकिच्छा असे म्हटलेले आहे. ज्याही व्यक्तीच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत त्या शंका कुशंकांना विचिकिच्छा असे म्हटलेले आहेत. तर कोणत्या गोष्टींबद्दल शंका कुशंका आहेत त्याच्या मनामध्ये? तर बुद्ध, धम्म, संघ या तिन्ही रत्नांबद्दल, विनयाबद्दल, भूतकाळ, भविष्यकाळ या दोन्हीबद्दल, प्रतित्य समुत्पादाबद्दल शंका कुशंका आहेत, त्यांना विचिकिच्छा असं म्हटलेलं आहे. आता तिसरं आहे शीलव्रत परामर्श. तिसरा आहे शीलव्रत परामर्श. चुकीच्या कर्मकांडांना किंवा चालीरीतींना धरून राहणे. आपण म्हणतो चालत आलेला आहे, परंपरा आलेली आहे, नाही का, तर करायला पाहिजे. चुकीची परंपरा, चुकीच्या रीती, चुकीचे कर्मकांड, चुकीच्या चालीरीतींना धरून राहणे म्हणजेच शीलव्रत परामर्श आहे. उरलेली 7 बंधने, हे 3 बंधने झाली, सकाय दिष्टी, विचिकिच्छा आणि तिसरी होती शीलव्रत परामर्श. आता 7 बंधने उरलेली आहे. ते तोडण्यासाठी श्रोतापन्न व्यक्ती जास्तीत जास्त 7 वेळा जन्म घेतो. हे जे आता उरलेली 7 बंधने आहेत, त्या ज्या व्यक्तीने ह्या 3 बंधनाला तोडलं, परंतु 7 बंधनं वाचलेली आहेत, त्यांना तोडण्यासाठी तो कमीत कमी 7 वेळा जन्म घेतो. त्याची बुद्ध, धम्म व संघ या त्रिरत्नावर असीम श्रद्धा असते आणि त्याची बुद्ध, धम्म आणि संघ ह्या तिन्ही रत्नांवर असीम श्रद्धा असते. तो कठोरतेने पंचशिलाचे पालन करतो आणि खूप कठोरतेने पंचशिलाचे पालन करतो व त्यातील एकही शीलभंग होणार नाही याची काळजी घेतो. कठोरतेने पंचशिलाचे पालन करतो तर करतोच, परंतु माझा एकही शील तुटणार नाही याची सुद्धा तो काळजी घेतो. यापुढे निरय कोणी त्याचा कधीही जन्म होणार नाही आणि हे सगळं केल्यामुळे त्याच्या निरय कोणीत कधीही जन्म होत नाही, कारण तो श्रोतापन्न झाल्यामुळे संबोधीच्या मार्गावर आरूढ झालेला आहे. कारण का बरं नाही होणार त्याच्या निरय कोणीमध्ये जन्म? कारण तो श्रोतापन्न झाल्यामुळे संबोधीच्या मार्गावर आरूढ झालेला आहे. धम्मयात्रेत कूच करीत असताना, अंतदृष्टी परिपक्व होत असताना तो सपदागामी होतो. आणि असा तो धम्मयात्रेमध्ये कूच असताना, अंतदृष्टी त्याची परिपक्व होत असताना मग तो सकदागामी होतो. अर्थात यापुढे तो फक्त एकच जन्म घेतो. सकदागामी झाल्यावर तो फक्त एकच जन्म घेतो. ही अरहंत पदाची दुसरी अवस्था होय.
आणि ही अर्हंत पदाची दुसरी अवस्था होय. ह्यावेळी त्याची 2 बंधने गळून पडतात आणि ह्यावेळी त्याच्यामधले 2 बंधने गळून पडतात. पहिली कामवासना किंवा कामराग, पहिली कामवासना किंवा कामराग आणि दुसरा आहे द्वेष, दुसरा आहे द्वेष. हे दोन्ही अवस्था, त्याच्यामधले हे दोन्ही बंधने गळून पडतात. सकदागामी आता मनुष्य योनीत एकदाच जन्म घेतो आणि जो सकदागामी पदाला प्राप्त झालेला आहे तर तो मनुष्य योनीमध्ये फक्त एकदाच जन्म घेतो व ह्या जन्मात फक्त 2च बंधने तो तोडून टाकतो. ही बंधने अत्यंत बलशाली आहेत आणि जेव्हा तो एकदा जन्म घेतो तर ह्या जन्मामध्ये तो 2 बंधने तोडून टाकतो आणि ही बंधने अत्यंत बलशाली आहेत, बलवान आहेत. काम वासना आणि द्वेष ही 2 बंधने अत्यंत बलशाली असल्यामुळे त्यांना तोडण्यासाठी संपूर्ण जीवन खर्च करावे लागते. कामवासना आणि द्वेष हे दोन्ही बंधने खूप बलशाली आहेत. हे तोडण्यासाठी आपल्याला संपूर्ण आपले जीवन खर्च करावे लागते. धम्मयात्रेतील तिसरी अवस्था आहे अनागामी. धम्मयात्रेतील तिसरी अवस्था आहे अनागामी. पहिली श्रोतापन्न, सकदागामी दुसरी, आता तिसरी आपण अनागामी जाणून घेऊया. अनागामी अर्थात कधीही वापस न येणारा. अनागामी म्हणजेच काय? कधीही वापस न येणारा, पुन्हा जन्म न घेणारा आणि कधीही पुन्हा जन्म न घेणारा. ह्यावेळी कामवासना आणि द्वेषाने उरले सुरली बंधनेही संपूर्ण गळून पडतात आणि ह्यावेळी द्वेषाने उरली सुरलेली बंधने सुद्धा गळून पडतात. यानंतर तो ह्या जगात किंवा स्वर्गीय जगतात सुद्धा जन्म घेत नाही आणि ह्याच्यानंतर तो ह्या जगामध्ये किंवा स्वर्गीय जगामध्ये सुद्धा कधीही जन्म घेत नाही. ज्या अर्थी याने कामवासना व द्वेषासारखे अत्यंत बलशाली बंधने मुळासकट नष्ट केलेली असतात. कारण कामवासना आणि द्वेष हे दोन्ही बंधने त्यांनी मुळासकट नष्ट केलेली असतात. अनागामी व्यक्ती पुढची अर्हंत पदाची अवस्था प्राप्त करून शरीर त्याग होईपर्यंत अर्थात मरेपर्यंत जगतो आणि अनागामी व्यक्ती जो अनागामी अवस्थेला प्राप्त झाला तो पुढची अर्हंत पदाची अवस्था प्राप्त करून शरीर त्याग करून अर्थात शरीर त्याग करून मरेपर्यंत तो जगतो. जेव्हा एखादा गृहस्थ साधक अनागामी बनतो तो ब्रह्मचर्याचे पूर्णतः पालन करतो. आता जेव्हा एखादा गृहस्थ साधक साधिका अनागामी बनतो तर तो ब्रह्मचर्याचे पूर्णपणे पालन करतो. अनागामी व्यक्ती आता धम्मयात्रेच्या शेवटच्या थांब्यावर आलेला असतो आणि अनागामी जो व्यक्ती आहे तो आता धम्मयात्रेच्या शेवटच्या थांब्यावर आलेला असतो. तिथे हा उरलेली 5 बंधने संपूर्ण तोडून टाकतो. शेवटच्या थांब्यावर उभा असतो आणि तिथे जे 5 बंधने असते ते संपूर्णपणे तोडून टाकतो. आता 5 बंधने कोणती आपण ते जाणून घेऊयात. पहिला आहे रूप राग, दुसरा आहे अरूप राग, तिसरा आहे मान म्हणजेच अभिमान अहंकार, चौथा आहे उद्धच्च म्हणजे बेचैनी, आपल्यामध्ये बेचैनी असते. 5वा आहे अविद्या म्हणजे मोह, हे पाहिजे ते पाहिजे, हेही पाहिजे तेही पाहिजे, समाधान नाही. तर मोह ही 5ही बंधने तुटताच अनागामी मनुष्य अर्हंत बनतो आणि जेव्हा ज्या मनुष्यामधली ही 5ही बंधने तुटली तो मनुष्य अर्हंत बनतो, ज्याला शेवटचा थांबा म्हणता येईल. अशा मनुष्याला काय म्हणता येईल? शेवटचा थांबा म्हणता येईल. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी यांना शेष्य असे म्हटलेले आहे. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी यांना शेष्य असे म्हटलेले आहे कारण त्यांना अजूनही संपूर्ण शिक्षण घ्यावयाचे बाकी आहे. अर्हतांना असेख्खो म्हणजे अशिष्य असे म्हटलेले आहे कारण आता त्यांना कोणत्याही शिक्षणाची गरज उरलेली नाही. अर्हताचा आता पुनर्जन्म सुद्धा होणार नाही. जो अर्हत पदाला प्राप्त झाला
त्याचा पुनर्जन्म सुद्धा होणार नाही, कारण त्याच्याकडून आता कर्मसंस्कार घडून येत नाही, कारण अशा व्यक्तीकडून कर्मसंस्कार आता घडून येत नाही. त्याचे नवीन कर्मसंस्काराचे बीजच नष्ट करून टाकले आहे, कारण त्यांनी आपल्यामधले नवीन कर्मसंस्काराचे बीज नष्ट करून टाकलेले आहे. तर आज आपण बघितलेलं आहे धीर पुरुष स्थविर समजला जातो.